भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही. कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई. गडबड दंगा, रोज गपंगा, गुरु गुरु चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, ते शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोठी होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोराची ही बोलत आली. कुणी त्याचं आग लावी, कुणी त्याचं तेल घाली. होती दुनिया री, आता झाले वैरी. बसतच सारे एकमेकांच्या उर्री. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. झाली का झोप नवरीबाईंची? पाया पडते हा सासूबाई. सासूबाई म्हणजे आज सुद्धा तू नवरीच आहेस तर. मी तुम्हाला मदत करते. थांबा. नाही नको, मी नाही नाही तर एक काम करा, तुम्ही बाजूलाच व्हा, मीच बघते सगळं. तसंही मी असताना तुम्ही काही केलेलं मला आवडणार नाही. हा आणि हरिणीलाही सांगा की मदतीची काही एक गरज नाहीये, मी आहे ना आता. हा चहा आहे ना, मी तो फोडणीला टाकते लगेच. चहा फोडणीला? नको नको, हे बघ हे बघ, मी करते ना सगळं, आहे ना मी करते. हा कसं आहे की तुला अजून स्वयंपाकघराची सवय नाही झालीये ना. होय होय, हळूहळू शिकशील सगळं. हा सासूबाई, तुम्ही शिकवाल ना मला सगळं? हो नक्की शिकवेन सगळं. रोज सकाळी की नाही यांना चहा लागतो. चहा नाही मिळाला तर खूप चिडतात बरं का. हे मोरयाला नंतर उठवावं लागतं. तो उठला की त्याला गरमागरम दूध लागतं. मग मी आता मामनजींसाठी चहा करू का? नाही नको, मी करते ना त्यांच्यासाठी चहा. त्यांना की नाही माझ्याच हातचा चहा लागतो. आणि कसं असतं ना बाळा, प्रत्येक नवऱ्याला की नाही स्वतःच्या बायकोच्या हातचा चहा लागतो. हो, मग मी काय करू? तू की नाही हा चहा नेऊन दे फक्त त्यांना. हा मी देते तुझ्याकडे गाळून. चालेल, घे. सासूबाई, मी पण माझ्या ह्यांच्यासाठी रोज चहा करत जाईन. गुणाची पूर्ती. चहा. अरे रुबी, तू का आणलास चहा? यामिनी कुठे आहे? सासूबाई जरा कामात आहेत म्हणून म्हणलं मीच आणावा. पण का हो? का हो असं नाही. काय आहे, रोज सकाळी न चुकता मी तिच्या हातचा चहा पितो ना, म्हणून. हो, मग कित्येक वर्षांचा आमचा असा दिनक्रम ठरलेला आहे. पण असं का? काय आहे रुबी, सकाळी बायका जो नवऱ्याला चहा देतात तो काही फक्त चहा नसतो. मग काय असतं? काय असतं म्हणजे प्रेम असतं त्याच्यात. हे बघ, सकाळी बायका उठतात, काही गडबड करत नवऱ्यासाठी चहा करतात, डबा करतात. ते काही फक्त त्याला बरं वाटावं म्हणून असं नाही. त्यातनं प्रेम वाढतं, बायकांनाही बरं वाटतं असं कोणासाठी काहीतरी करायला. हो की नाही? अजून काय काय केल्याने प्रेम वाढतं? आता तसं म्हणशील ना तर पूर्वीच्या काळी फारच गंमत होती. म्हणजे त्या काळात नवऱ्यासाठी आंघोळीचं पाणी काढून द्यायचं, मग टॉवेल वगैरे द्यायचा, मग कपडे काढून ठेवायचे. इश्श, त्याच्यासाठी आंघोळीचे कपडे काढून ठेवायचे. अजून काय काय केल्यावर नवऱ्याचं मन जिंकता येतं? म्हणजे बघ हा, समजा सकाळी गडबडीत नवऱ्याला ऑफिसला जायला उशीर झाला असेल आणि तेवढ्यात त्याच्या शर्टाचं बटन तुटलं. अगदी घराघरात दिसणारा प्रसंग. एवढं कशाला केलं कळत नाही का? साधं आत्ताच बटन तोडलं असं काहीही न बोलता, मग त्यात काय झालं, घाई आहे ना तुम्हाला, आणा इकडे.
मी पटकन टाका घालून देते. असं जर बायको म्हणाली ना तर खूप बरं वाटतं ग. त्यांनी प्रेम वाढतं, एकमेकांविषयी जिव्हाळा आपुलकी वाढते. तुम्ही किती छान समजावून सांगता हे सगळं. अनुभवाचे बोल आहेत बाई, सगळे अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही ह्याचं एखादं पुस्तक का नाही लिहून ठेवत? म्हणजे सगळ्या नववधूंना याचा उपयोग होईल. चांगली कल्पना आहे हा रुबी. खरंच इतक्या दिवसात पहिल्यांदा काहीतरी बरं बोललीस तू. लिहून ठेवायला हवं, नवऱ्याचं मन जिंकण्यासाठी. वा वा. आशीर्वाद द्या हा मामांजी. मी पण आता माझ्या नवऱ्याचं मन जिंकेन. यशस्वी भव. नवऱ्याचे मन जिंकण्यासाठी टिपून ठेवलं पाहिजे. अहो उठा ना, उठा ना. आलीस तू. हो मी आले. अहो उठा ना लवकर, सकाळ झाली. अहो काय अहो, तू नेहमी मला ज्या नावाने हाक मारतेस त्या नावाने हाक मार, तरच मी उठेन. अहो काहीतरीच काय. आता लग्न झालंय ना आपलं. अशी एकेरी हाक मारणं शोभत नाही हा मला. आणि लोक काय म्हणतील? त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू देत, मी नाही घाबरत. तू आधी मला हाक मार. हात सोडा ना माझा. तू हाक मार, माझी शपथ आहे तुला. आधी शपथ सुटली म्हणा. बर सुटली. मारू हात. मार ना. मोरू. अगं मला लहानपणापासून ज्या नावाने हाक मारतेस त्या नावाने मार. काय ही क्रूर चेष्टा चालवली तो. मी नाही हा मारणार. तू मला लहानपणापासून ज्या नावाने हाक मारतेस तशीच हाक मार, नाहीतर मी काही उठायचं नाही. आता तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे. ए मोर्या उठ ना, उठ ना, उठ ना. अगं तू काही येडी आहेस का ग? तू इथे काय करतेस? अहो तुम्हीच म्हणलात ना लहानपणापासून जशी हाक मारतेस त्या हाकेने उठव म्हणून. अगं पण मी आयुष्यात न उठलो असतो त्याचं काय? असं बोलतं का कुणी आपल्या बायकोशी? बायको? बायको नाही आहेस माझी. पुन्हा तू सायको आहेस, सायको. पुरे झाली ना थट्टानात. तुम्ही चला बरं लवकर. बाहेर सगळेजण न्याहारीसाठी वाट बघतायत ना तुमची. ए अगं तुला कळत नाहीये का? तू बाहेर जा इथून. निघ ना, चालते हो. जाते हो. मूर्ख कुठली. अहो पण दूध पिऊन घ्या. ए चला टिटा. चल चल, निघ 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 बाहेर. अहो अहो दूध गार होईल, तुम्ही नक्की पिऊन घ्या. अगं मी घेतो, तू जा. बरं जाते. मूर्ख बाई. मोरू, मोरू आणि दार उघडणं मोरू. अगं बाई, मी ना खरंच माऊ. गुड मॉर्निंग ससुल्या. अगं गुड कसली, बॅड मॉर्निंग आहे माझी इथे. का? अगं ती रुबी माझ्या मुळावरच उठली आहे. आता काय केलं तिनं? सकाळी सकाळी उठवायला आली होती मला. मग चिडण्यासारखं काय आहे? चिडण्यासारखं काय आहे? अहो अहो उठा ना, मी तुमच्यासाठी दूध घेऊन आली आहे, असं म्हणून उठवत होती मला. काय? अगं ती मला तिचा नवरा समजतीये. हा अरे काय असेल माहितीये का, ही आजच्या पुरती नवरी झाली असेल. पण कायमचीच झाली तर? खरंच आमचं लग्न झालं तर? गुरु असं नको ना बोलूस. माऊ हे बघ, आपल्याला यावर काहीतरी सोल्युशन काढायलाच पाहिजे. आपण लगेच भेटलं पाहिजे. प्लीज मला भेट ना. हो ठीक आहे, आपण आज दुपारी भेटूयात नेहमीच्या ठिकाणी. ओके ठीक आहे मग, बाय बाय. मोरू, मोरू दार उघड ना मोरू. अरे काय झालं काय आमच्या नवरीला? मोरू. मोरू काय केलं? मोरूने मारलं तुला? नाही नाही मग काय बोलला तुला काही? नाही. नाही अगं मग काय झालंय काय बाळा?
हो का असं कसं नाही होते नवरा तुझा? माहित नाही, मी त्याच्या जवळ गेले ना की तो मला दूर करतो. हो मग आता मग एक काम कर तू ना, तू त्याला काय आवडतं काय आवडत नाही ते सगळं समजून घे. हं? त्याने काय होईल? अगं म्हणजे तुला कळेल की त्याच्याशी कसं वागायला हवं ते. हे बघ, त्याला जसं आवडत नाही तसं तू वागलीस तर तो चिडणार नाही का तुझ्यावरती? हो. मग आधी त्याचं मन समजून घे. हा मग तो आपोआप तुला जवळ करेल. म्हणजे जर मी त्याचं मन जिंकलं तर तो माझा नवरा होईल? लगेच होईल. चालेल, मग मी आता त्याचं मन जिंकते आणि त्याला काय काय नाही आवडत आणि काय आवडतं ना त्याची लिस्टच बनवते. जा जा बनवा बनवा बनवा. अरे देवा, ह्या दोघांचं एकदा लग्न लागलं की माझ्या सगळ्या काळज्या मिटल्या. दे ला. हे भगवान, या पोरीचं लक्ष नाही. ती हरणी कुठे गायब झाली हे कळत नाही. अब आने दो उसको बताऊंगी मैं. काय धमायला झालंय आज, बापरे. आ गई हिरनिया. हो, कशी आहेस? म्हणजे चाललंय आपलं. झाली झोप झाली? छे हो, कुठे एवढे मच्छर झालेत ना रात्रीचे, झोप म्हणून लागत नाही अजिबात. अरे 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 रुक 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 रुक. थंड पाणी लावू? नाही कशाला, आहे ना. आणि आता उगाच खाण्यापिण्याचं विचारू नका अजिबात. ए रुक इधर आ. उशीर का झाला? कोणाला? काय? हो, मला ना. हो, त्याचं काय झालं माहितीये का? काही बोलू नकोस. पटकन सांग उशीर का झाला? तेच सांगते, रात्री मला जरा. काही बोलू नकोस. आता कारण देशील. पटकन सांग उशीर का झाला? तेच सांगते मी. काही बोलू नकोस. मला कारण नकोय. पटकन सांग उशीर का झाला? काही बोलू नको. ए? असं तुम्ही परत म्हणाल तर आधीच ठरवा की मी काही बोलू की नको. हा बोल. हा, काय झालं माहितीये का? रात्री ना मी मोर्या दादांच्या बायकोला तयार करत होते ना, तर एवढा उशीर झाला ना की झोपच नाही झाली हो माझी. ए हिरनिया, हमारे चेहरे पे लिखा है का कि हम मूर्ख है? चुप कर. देख रही है. अहो पण मी खरंच सांगतेय. हा? हो त्याची बायको? हो. कोण आहे? रुबी आहे तिचं नाव. त्यांच्या मामाची मुलगी आहे ती. हो. हटिया. रूबी और मौर्य की शादी? हो ना. ए बेटा, कुछ खबर है? मला काय माहिती. अहो मी सांगते ना. आणि मी खोटं कशाला बोलू. थांबा एक मिनिट. हवं तर ना, हा फोटो बघा. बघा बघा बघा. देखा. हटिया. एक तो रूबी और मौर्य. अरे अरे, रूबी आणि मौर्याचं लग्न? चलो अच्छा है. पोरीचं कल्याण होईल. आणि मोर्या दादांचं लग्न झाल्यावर हिचं पण कल्याण होईल. हैं? म्हणजे अहो मोर्या दादांचं लग्न झालं की महुआताईंच्या लग्नाचं सुद्धा बघायला लागेल ना आपल्याला. हाँ हाँ, वो तो है. हो हो हो. खूप लकी आहेत ना मोर्या दादा. त्यांचं रुबी बरोबर लग्न होतंय. हाँ. अरे इसे क्या हुआ? ये क्यों इतना गुस्सा हो गई? होणारच ना. का गए? म्हणजे मला काय माहिती ना. अरे मला काय माहिती? अरे भगवान, हिला माहितीये मौर्य आणि रुबीचं लग्न आहे. मला कसं नाही माहिती? यामिनीने मला सांगितलं कसं नाही? आई माझा टॉवेल कुठे आहे? आई, हे नेहमीच्या ठिकाणी ठेवायला होतं काय माहिती. इकडच्या वस्तू तिकडे हलवून ठेवायच्या, तिकडच्या इकडे. आई, आई माझा टॉवेल कुठे आहे? हा घ्या तुमचा टॉवेल. हा टॉवेल तुझ्याकडे कसा आला? तू वापरलास की काय? नाही हो. हे बघ, मी तुला आत्ता बजावून सांगतोय, माझ्या वस्तूंना दुसऱ्या कोणीही हात लावलेला मला अजिबात खपत नाही. अहो पण मी वापरलाच नाहीये. चल आणि इकडे जा. दुःख बाई. अहो काय? मी तुमचे कपडे काढू? काय? अगं तुला काही लाज वगैरे वाटते की नाही? अहो लाज काय वाटायची आहे त्यात? हं? बायको आहे ना मी तुमची. आणि मामनजींनीच सांगितलंय मला हे सगळं. अरे बापरे, हा मामा पण ना.
अहो माझे बाबा नाही काही, मग तुमचेच बाबा. गेली वाटत. हा, आज तुम्ही हाच शर्ट घाला हा. काय? खूप छान दिसेल. अगं तू कशाला? मी माझे कपडे काढून घेईन. अहो पण मी असताना तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हे बघ, तुम्ही हा शर्ट घाला आणि त्या खाली ही जीन्स घाला. नाही, मला हा शर्ट आवडतच नाही. हा रंग सुद्धा मला आवडत नाही, त्यामुळे मी हा शर्ट घालणार नाही. पण मला हा रंग खूप आवडलाय. हे बघ, तुला आवडलाय ना हा शर्ट? ही जीन्स सुद्धा आवडली आहे ना? हं? मग तूच घाल मूर्ख. नुसतीच चिडचिड करत असता. अहो तुमचा शर्ट आणि जीन्स इथे बेडवर ठेवलीये. आज हेच नक्की घाला हा. दादा, हं. रुबीच्या आजाराला आपण प्रोत्साहन देतोय असं नाही का रे वाटत तुला? नाही म्हणजे आपण जर का प्रोत्साहन दिलं ना या सगळ्या गोष्टीला, तर ती आणखीन अडकेल तिच्या आजारात. तू म्हणतेस ते बरोबर आहे ग, पण डॉक्टरनी सांगितलंय तिच्या कलाने घ्या जरा म्हणून, नाही तर डिप्रेशन मध्ये जाईल ती आणि सगळंच प्रकरण हाताबाहेर जाईल. अगं बाई, खरं की काय? पण दादा, ती त्या पक्षाच्या ऐवजी नवरी झाली ना, ते एक बरं झालं. किती गोड दिसते ना आपली रुबी साडीत. हो ना, मला पण खूप आनंद होतोय ग. दादा, हे नाटक आणखीन किती दिवस चालायचं रे? तुला खरं सांगू का, मी हे नाटक संपूच नाही असं वाटतंय मला. म्हणजे रुबी खरंच ह्या घरामध्ये सून म्हणून यावी असं मला वाटतं. अगं कोट्यावधीची माझी प्रॉपर्टी आहे, ती तिच्याच नावावरती जाणार ना. आणि मोऱ्याशिवाय दुसरं कोणी आहे का विश्वासातलं? काही नाही, रुबीचं लग्न मोऱ्याशीच व्हायला पाहिजे. नाही पण दादा, कसं आहे ना की यांना आणि मोरयाला विचारायला हवं नाही का? विचारूया ना, मला तरी कुठे घाई आहे. त्यातून रुबी बरी झाली तर प्रश्नच नाही. हा, काय हा काय गप्पा चालल्यात भावा बहिणींच्या? काय नाही, मोऱ्या आणि रुबीच्या लग्नाबद्दल बोलतोय आम्ही. हा काय? नाही हो, तसं नाही. रुबी, आपली रुबी हो, नवरी नवरी खेळतीये ना, त्याच्याबद्दल बोलत होतो आपण, नाही का दादा? बल्लाळ भाऊजी, मी काय म्हणतो, ह्या मोऱ्याला म्हणावं रुबीशी जरा प्रेमाने वाग ना. एक सारखा हिडीस फिडीस करत असतो तिच्याशी. काय करणार तो तरी? वागते कशी ती, हो की नाही? नाही नाही, ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून आपण तिच्या कलेने घ्यायचं असं ठरलंय आता आमचं, हो की नाही दादा? आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बटन कसं तुटलं? आई, आई, आई ग, ए आई, आई हॅलो, आली. अगं तू काही आई आहेस का माझी? अहो पण तुम्हीच हाक मारलीत ना आता. मी आईला आवाज दिला की नाही? त्या नाही येणार. का? का म्हणजे आता मी आहे ना, यापुढे तुमच्या कुठल्याही कामासाठी तुम्ही आईना अजिबात त्रास देत जाऊ नका. आता मीच येत जाईल. हे बघ, माझं आधीच डोकं, माझ्या की नाही शर्टचं बटन तुटलंय. तू शिवून देणार आहेस का? जा आईला बोलाव. तुमच्या शर्टाचं बटन तुटलंय. हो. यांच्या शर्टाचं बटन तुटलंय. यांच्या शर्टाचं बटन तुटलं. अगं बटन तुटलंय, मी नाही फाटलोय. हे काय? सुई. हो ते दिसतंय, पण का? मी शिवते ना तुमच्या शर्टचं बटन. अगं नाही, नको. अगं ऐक, अगं नको ना. हे अगं हे बघ, आई शिवून देईल मला. ऐक ना रुबी, अगं खरं तर ना मी दुसरा शर्ट घालायला पाहिजे नाही का, पण दुसरा शर्ट तरी कुठे? सगळं गायब केलंयस तू. हे बघ ऐक, ए रुबी. अहो हलू नका हो तुम्ही, नाहीतर तुम्हालाच लागेल. हा, आणि हे बघा, इथून पुढे काही काम असेल ना, म्हणजे बाहेर जाताना समजा रुमाल हवा असेल किंवा घड्याळ हवा असेल, तर मलाच हाक मारत जा. हा, अगं
कारण तसंही मामंजींनी सांगितलंय की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनच नवरा बायकोंचं प्रेम वाढतं. आणि हो, मला खूप बरं वाटलं हा, तुम्ही माझ्याच आवडीचा शर्ट घातलात ना. दुसरा काही पर्याय होता का? झालं का नाही तुझं? झालं हा, झालं. अहो, इथून पुढे काही काम असेल तर मलाच सांगत जा हा, मी लगेच येईन. ए लाज, काय झालं लाज, बोलायचं नाही का माझ्याशी? मला राग आलाय तुझा. माझा? का ग, मी काय केलंय? वा, विचार तुझ्या मनाला काय केलेस ते. मला नाही आठवते मी काय केलंय. मग आठव नीट, म्हणजे कळेल काय केलंस ते. काय वागलीस माझ्याशी असं? मी कशी वागले तुझ्याशी? हा, लाजो, लाजो इथे आणि मला सांग मी काय केलंय. मला खरंच आठवत नाहीये ग. सांग ना, काय झालं? यामिनी, हा, मौर्याचं लग्न ठरवलंस आणि मला सांगितलं पण नाहीस. मोरयाचं लग्न? और नाही तो का, मी बघितला मुलीचा फोटो. तुला कोणी दाखवला? हम नाही बताएंगे. सांग ना, म्हणजे कुणाशी ठरलंय मोरयाचं लग्न, मला तरी कळू दे ग. स्वतः लग्न ठरवतेस आणि तुलाच माहिती नाही. स्वतःच्या भावाच्या मुलीशी लग्न ठरवलंस ना त्याचं? कोण, रुबी? हा, हमको सब पता है. मोरिया आणि रुबीचं लग्न ठरवलंस ना तू? अगं नाही. अरे, एक तो हमको पता है नहीं, ऊपर से हंस रही हो. हम नाराज है तो से. अगं नाही, खरं असं काहीच नाहीये. लग्न ठरलंच नाही तर मी काय सांगू तुला. झूठ मत बोलो यामिनी, हमने सुना है. वो लड़की मौर्या को नवरा नवरा काहे पुकारती है? अगं खेळत असतील ते. यामिनी, भवरा भवरा खेळतात ग, नवरा नवरा नाही. अगं त्या रुबीच्या अंगात येतं, मी तुला सांगितलं नव्हतं का? तिच्या अंगात की नाही नवरी आलीये आणि ती आपल्या मोरयाला नवरा समजतीये. ऐसा कैसे हो सकता है? रुबीच्या बाबतीत काही घडू शकतं. ना ना यामिनी, तू फसवतेस मला. आणि तसं जर असतं तर तुम्ही एवढी नटवली कशी असती तिला? अगं तिच्या अंगात काही आलं ना की असं पटकन बाहेर नाही काढता येत आपल्याला. डॉक्टरांनी सांगितलंय तिच्या कलाकलाने घेतलं ना की मग ती बरी होईल. सन का? हे भगवान, ये तो अजीब किस्सा है. अजीब वगैरे काही नाही ग, होईल सगळं नीट. हे जर का खेळीमेळीत घेतलं ना की सगळं व्यवस्थित होईल. मी जाऊ आत, तू चिडू नको माझ्यावर. ना ना. हे भगवान, बिचारी रुबी. अरे हा, रुबीचं आणि मोर्याचं लग्न झालं तर सगळं व्यवस्थित होईल. हे सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? कारण हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. म्हणजे बघ ना, मी तुला एप्रिल फुल केलं नसतं तर काहीच झालं नसतं. अगं तूच काय, नशिबानीच मला एप्रिल फुल केलंय. तू कशाला स्वतःवर ओढवून घेतेस? आता काय करायचं? तेच तर कळत नाही. ससुल्या, खरंच लग्न करणार आहे? त्याचाच विचार करतो. तू खरंच ते रुबीशी लग्न करणार आहेस का? अगं मी आपल्या लग्नाविषयी विचार करतोय, मूर्ख. हो, सॉरी. पण आपलं लग्न होईल ना रे? आपलं लग्न नाही ना झालं तर मी मरून जाईन. माऊ, अगं तू कशाला रडतीयस? मी रडतोय तेवढं पुरं नाही का?
काय बोलताय तुम्ही? हे कुठे काय काय चाललंय तुमच्या दोघांचं? काहीच नाही. हे बघा, मी पाहिलंय हा नाच. नाच? हा नाच. हे बघा, मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकत. मला जर शक्य असतं ना तर हिला विहिरीतच ढकलून दिलं असतं. आणि तुम्ही का माझ्या कुंकवावर घाला घालताय? मी? हो, तुम्हीच. हे बघा, तुम्ही लांबच राहा हा ह्यांच्यापासून. मी पदर पसरून माझ्या सौभाग्याची भीक मागते हो तुमच्या पुढे. हवं तर तुमच्या पाया पडते, पण तुम्ही ह्यांच्यापासून लांब राहा. मी परत तुमच्या पाया पडायला तयार आहे. अगं आवर स्वतःला. काय चाललंय काय तुझं हे? तुम्ही मला असं झिडकारू शकत नाही. तुम्ही हिच्यात असं काय बघितलं तो जे माझ्यात नाहीये? हिच्या तुला नाचता येतं? मग मलाही नाचता येतं. हो 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 तुला नाचता येतं. तुला गाणं म्हणता येतं का ग? मग मलाही गाणं म्हणता येतं. छान गातेस तू. पुरे. अजून काय काय येतं ग तुला? मला कविता येतात. हा नाच. मग मलाही कविता येतात. हा, नाही नाही आपण आता कविता करायचीच नाही. विचारच करायचा नाही. येतात ना तुला? झालं तर मग. हा. मग तुम्ही मला सोडून नाही ना जाणार? तू जे समजतेस ना तसं आमच्यात काही एक नाहीये. खरंच नाहीये ना? हो. नक्की? तुला पटलंय की नाही? विश्वास बसलाय की नाही तुझा? हो. पटलंय की नाही तुला आता? हो. जा बरं तू. माऊ हे बघ मी तुला सांगतोय समजावून की ही मुलगी या वर्षी भाऊबीजेला नक्की या हा आमच्याकडे. अगं, काय बोलून गेलीस तू? तुला काही अक्कल आहे का? वेडी म्हणजे ना कम्प्लीट वेडी आहे. माझी वाट लावणार. हे बघ माऊ तू असं माऊ 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 अगं हे बघ ऐक 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 हे बघ समजून घे. माझ्या घरचे माझ्या लग्नाविषयी बोलतायत. मी नाही. माझं आणि रुबीचं. अगं हे बघ माऊ ऐक ना. अगं ए माऊ माऊ ही पण गेली. मोरया, आओ या लवकर, पानं वाढली आहेत. ए जी चलो खाना लग गया. हा काका भाई हो. तू पण बस जेवायला. नको, मी थांबते इथेच. हे काय आपण चौघच? मामा नाहीये? तो बाहेर गेलाय कामानिमित्त. अच्छा. हा रुबी तू बस ग. ये जेवायला बस. नाही, मी जेवीन नंतर. ग अश्विन याला वेळ लागणार आहे. तू जेवून घे बस. अहो पण मी बाबांसाठी थांबलीच नाहीये. मग इश्श, यांचं जेवण झाल्याशिवाय मी जेवले तर शोभेल का ते? क्या हुआ? कुछ नाही हुआ. या मोरियाचं लग्न खरंच झालंय का त्या रोबी बरोबर? नहीं, अभी तक हुई नहीं, लेकिन हो जाए तो अच्छा है. अगं हल्ली कोणी मानत नाही. बस तू जेवायला. तरी पण अगं तरी पण काय बस बघू. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? नाही बसणार आहे मी जेवायला. नवरी आहे ना मी. अहो तुम्ही बसा जेवायला. अय्या, मीठ वाढायचं राहिलं वाटतं. थांब जरा, नाव घ्यायचं मी. इश्श, मला नाही बाई येत नाव बिव घेता. बरं झालं, चला जेवा जेवा जेवा. मोऱ्यांनी केली डिश, त्यात होते नूडल्स वाकडे तिकडे. तुमच्या सगळ्यांसमोर यांना घास भरवते. अहो तोंड करा ना इकडे.
काही केलं तरी जेवण जाणार नाही मला आज. अरे हो मोरया, अहो काय झालं त्यांना? मोरया आता नाही रे बाबा उठायचं जेवणावरून. एची हसो मत. अरे हंसू नहीं तो क्या करूं? अगर ये मोरिया की वो रूबी के साथ शादी हो गई ना, पूरी जिंदगी बर्बाद हो जाएगी उसकी. कुछ नहीं होगा ऐसा. तुम्ही जेवा. अरे भैया इसे क्या हुआ? क्या हुआ रे? क्या हुआ बेटा? मिरची लागली. कितना तीखा बनाई हो खाना? पानी पी, तू पानी पी. शक्कर से, अरे अरे अरे? रुक तो, शक्कर तो खा. अरे हम अब हम क्या करें? कितना तीखा बनाया है सर? आपको भी लगा का? मुझे नहीं लगा लेकिन हे भगवान देखो तो सही. तिथे जाऊन काय करणार आहे मी? हे काय आहे बाई तुझं सारखं मागे मागे मागे? अहो मला ना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय, पण तुम्ही असे पुढे 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 का चाललाय? कसं बोलणार मी? ही, बस संपवून टाकूयात एकदाचा विषय. हा बोल, काय बोलायचंय? आता ना आपल्याला एकमेकांविषयी सगळं जाणून घ्यायला पाहिजे. तुम्हाला नाही वाटत माझ्याविषयी काही जाणून घ्यावंसं? नाही वाटत. हरकत नाही, पण मला ना तुमच्याविषयी सगळं जाणून घ्यायचंय. काय? तुमच्या इच्छा, तुमची स्वप्न, तुमच्या आकांक्षा, तुमच्या आवडीनिवडी सगळं. त्यामुळे अगदी मनमोकळेपणाने तुम्ही माझ्याशी बोला. आठवलं? बोला ना बोला. ही माझी खोली आहे, हो हा माझा बेड आहे. हो. मला की नाही झोप आली आहे. मी झोपू? आई सॉरी हा, विसरलेच मी. जाता जाता दरवाजा लावून घ्या. मी ना तुमचे पाय चेपून देते. हे बघ, मी आत्ताच सांगितलं की नाही, ही माझी रूम आहे की नाही, हो हा माझा बेड आहे. हो मला झोप आली आहे. हो मग तू जा. हो. अहो हं. पण मी तुमचे पाय चिपून दिले ना तर तुम्हाला लगेचच झोप येईल. माझी झोप गेली. ते पुस्तक दे जरा मला. हा, मी आता पुस्तक वाचता वाचता झोपेन. ना इंटरेस्टिंग आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. मला कळतंय सगळं. तुमचं ना वाचनात अजिबात लक्ष नाहीये. तुम्ही आता हळूहळू माझ्यात गुंतायला लागलात. पण तुम्हाला खरं सांगू का, असंच होतं. पण तुम्हाला आता कळत नाहीये ना की माझ्याशी कसं बोलावं ते. पण काही हरकत नाही, मीच बोलते तुमच्याशी. म्हणजे मी ना तुम्हाला माझ्या स्वप्नांविषयी सांगते. लहानपणीपासून ना मला खूप स्वप्न पडतात. आणि एक गोष्ट सांगू, माझ्या सगळ्या स्वप्नांमध्ये ना मी नाही, तुम्हीच असता. हा म्हणजे आता एक स्वप्न सांगते तुम्हाला. काय ग? काय स्वप्न पडलं तुला? लहानपणी ना मला असं स्वप्न पडलं होतं की बाबांनी मला घोडा आणून दिला. आणि त्या स्वप्नातला घोडा कोण होता माहितीये? ईश, तुम्ही. आणि त्यावेळेला ना मला खूप मजा आली. मी अख्खं स्वप्नभर तुमच्या पाठीवर बसून फिरतच होते घोडा घोडा खेळत. आणि एक दिवशी असंच मला आणखीन एक स्वप्न पडलं होतं.
अहो अहो ऐकताय ना तुम्ही? हो 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 ऐकतोय. माऊ कोण आहे? मी अगं ससुल्या. तू एवढ्या रात्री इथं काय करतोय? अगं मला ना झोपच येत नाहीये. का बरं? अगं कुठनं सांगू तुला सगळं. पटकन सांग ना. डास येतील आज, एक तर चावतात खूप. अगं तुला डासांचं पडलं इथे. ती रुबी चावते मला आणि तुला डास चावतात हो ग. म्हणजे सांगतो तुला, थांब मला आधी आत येऊ देत. काय करतेस? गुरु, अरे गुरु, असं काय करतोस? कोणी पाहिलं तर? कोणी बघत नाही ग. तुमची रेखा सुद्धा घोरत पडली गोठ्यात. बर मला सांग, तू आत्ता 4 वाजता का आलायस घरी? अगं त्या रुबीनं जीव नकोसा केलाय माझा. बळच गळ्यात पडते. बळच गळ्यात पडते. आता काय लग्न ठरलंय ना तुमचं? आई सांगत होती मला. हो, तिनं म्हणे उखाणा घेतला, ऐकलं मी. अगं आज तर कहरच केलाय तिने. माझ्या रूम मध्ये येऊन झोपलीये आणि माझा जीव नकोसा केलाय. तुला 10 वेळा फोन केला पण तूही फोन उचलायला तयार नाहीस. मग आता काय करायचं? तर काय करायचं? आता सकाळ होईपर्यंत मी इथेच राहणार. गुरु, वेळ लागलाय का तुला? हा, सकाळी मला उठवायला आई येते. काय? मग मी जातो. ए वेड्या, हं? गंमत केली मी. 2च तास आहेत. चल ये आपण गप्पा मारू. चांगली आयडिया. बोल ना काहीतरी. तुला एक विचारू? हा, तुला भीती नाही का रे वाटत? तू इतक्या रात्री माझ्या खोलीत आलायस. कसली भीती? माऊ, हा ससुल्या तुझ्यासाठी काय वाटेल ते करेल. हो, मग समजा जर आता माझे पाय इकडे आले हा. आणि त्यांनी तुझा असा एक कान धरला तर मी त्यांचा असा कान पकडीन. ते तुझा एक कान पकडतील. मग मीही दुसरा कान पकडीन. आपण चाम्यावर खेळूया. काय भारी आयडिया आहे. सुल्या, किती छान झोपलायस रे. ससुल्या, ससुल्या, लवकर उठ. हे झोपू देत ना ग माऊ. अरे असं नको करू. 6 वाजलेत. प्लीज लवकर उठ ना. आई रोजच वाजतात ग 6. अरे पण तू माझे 12 वाजवशील त्याचं काय? ओ बाबा, तुम्ही काय घड्याळ आहात का हो? अरे असं नको तो करूस. तू माझ्या खोलीतच की नाही. लवकर उठ. हे हो. ससुल्या,
लवकर उठ. मला उठवायला आई येते की नाही. उठलास? हा हे बघ मी आवरायला जाते, तू इकडनं बाहेर जा लवकर. हा चला उठ 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 उठ. हो उठतोय. ऐको. वा शेजारी शेजारी